गर्लफ्रेंडपासून बायको होणं आणि बायकोपासून सुगरण होणं हे इतका प्रवास सोपा नसतो. त्यासाठी ना खूप सातत्य लागते. तसं मला फारसं काही करावं लागलं नाही, कारण मी लहानपणीपासूनच स्वयंपाक करते. तर चला आज पटकन करूया काळ्या मसाल्यातली झणझणीत वांग्याची भाजी. वाटण तयार करण्यासाठी मी इथे छान एक मीडियम आकाराचा कांदा खरपूस भाजून घेतला. त्यामध्ये थोडंसं लसूण आणि खोबरं पण घेतलं. आता ते गार होईपर्यंत इथे वांग आणि बटाटा बाजूला कापून ठेवला आणि मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर, टमाटर. हे सगळं छान वाटून झाल्यानंतर वांग्यामध्ये हे भरायचं आणि तेलामध्ये फोडणी द्यायची. तुमच्याकडे काळा मसाला जर असेल तर काळा मसाला टाका, नाही तर मस्तपैकी लाल मसाला टाका आणि छान असं फ्राय करून घ्यायचं. आणि त्यामध्ये हळद टाकायची, गरम मसाला तुम्हाला पाहिजे तर टाका. मस्तपैकी वांग्याची भाजी शिजेपर्यंत ना इकडे मी भांडे पण घासून घेतले. म्हणजे मल्टीटास्किंग करायचं मंडळी, बघा हायगाई करायची नाही. म्हणजे आपल्या नवऱ्याला पटलं पाहिजे की आपली बायको घरामध्ये आपण नसताना कामच करत असते. अजून एक गोष्ट, मला भाकरी येत नाही बरं का, पण त्याचं दुःख मला नाही, कारण की मला भाकरी सोडून बाकी सगळंच येतं. पण 4 भाकऱ्या केली की त्यातली 2 भाकरी छान बनते आणि 2 माझी खराब बनते. मी नेसलेली साडी तुम्ही विचारण्याच्या आधीच सांगते की ह्यांचा पेज मी मेन्शन केलेला आहे, नक्की जाऊन चेकआउट करा. खूप छान छान कलेक्शन्स आहे डेली वेअरचे आणि पार्टी वेअरचे सुद्धा.